तुकोबरा बोलतात, भला मनुष्य साधू जर जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला तर त्याच्या बोलण्यामधून भल्याचे दर्शन आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्याचं दर्शन झालं पाहिजे. पण आता हा चांगला कोण आहे? तर चांगला आहे भगवान परमात्मा. देवाचं दर्शन आपल्याला व्हावं त्याच्यासाठी आपण जन्म प्राप्त केलेला आहे. जरी आपण विसरलेलो असलो तरी संत मात्र आपल्याला विसरू देत नाही. पाहिपा देहाची या गावा जया लागे आले पांडवा कार्यार्थो अघवा सांडोनिया. ज्यासाठी या इंद्रिय ग्रामामध्ये आपण आलो भगवत दर्शनासाठी आलो. मग आता भगवंताचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. आपल्याला भगवत दर्शनाची इच्छा नाही, आपले प्रयत्नही नाहीत, पण संतांना मात्र असं वाटतंय की प्रत्येक जीवाला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. कधी कधी ते आपल्याला समजून सांगतात की तुम्ही भजन करा आणि भगवंताचं दर्शन प्राप्त करा. तर कधी कधी ते देवाला विनंती करतात, देवा जन्माला आलेली जी सगळी लोक आहेत हे सगळे जीव आहेत, हे तुझ्या दारामध्ये येणार नाहीत. तू दर्शन द्यावं म्हणून प्रार्थना सुद्धा करणार नाहीत. पण या सगळ्यांच्या वतीने आम्हीच तुला विनंती करतो की जसं तू आम्हाला दर्शन देतोय तसं सगळ्यांना तू दर्शन दिलं पाहिजे. भगवंताचं दर्शन भगवंताजवळ मागणाऱ्यांचे अनेक वर्ग आहेत. भगवंताने दर्शन द्यावं म्हणून भगवत दर्शनाची मागणी करणारा एक वर्ग हा व्यक्ती केंद्री वर्ग आहे. अनेक आपल्याला भगवत भक्त असे सांगता येतील की ज्यांनी देवाने दर्शन द्यावं म्हणून आग्रह धरला, साधना केली, पण ते दर्शन केवळ स्वतः पुरतं व्हावं एवढाच त्यांचा प्रयत्न आहे. पहिलं उदाहरण सांगायचं झालं तर उत्तानपाद नावाचा राजा, त्याचा मुलगा ध्रुव. ध्रुवाची कथा आपल्याला माहिती आहे, सांगून वेळ घेण्याचं कारण नाही. मधुवनामध्ये ध्रुव गेला आणि ध्रुवाने घोर साधना केली भगवंताच्या दर्शनासाठी. अन्न पाण्या वाचून सर्व शरीर शुष्क केलं, घोर साधना केली भगवंताने दर्शन द्यावं. पण हे भगवंताने दर्शन सर्वांना द्यावं अशी ध्रुवाची साधना नाही. भगवंताने दर्शन द्यावं, मला द्यावं. भगवान ध्रुवाला दर्शन देण्यासाठी आले. नातरे मधुवने ध्रुवासे केले, जे कपोल शंके शिवतले, मग व्यासाची मती ठेले, तिला गला बोलो. भगवान ध्रुवाला दर्शन देण्यासाठी मधुवनामध्ये येतात
येत असताना लगेच ध्रुवाकडे जात नाही. तिथे मधुवनामध्ये असलेल्या ज्या अनेक ऋषींच्या पर्णकुटी आहेत त्या प्रत्येक ऋषींच्या जवळ जाऊन भगवान विचारतात ध्रुवाची तपस्थली कोणती आहे. सर्व विश्वाला उत्पन्न करणाऱ्या भगवंताला ध्रुव कुठे आहे हे माहित नाही का? माहिती आहे. पण भगवान हे बाकीच्यांना दाखवून देत आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला अनायासे दर्शन होतंय. मी त्याला दर्शन देण्यासाठी आलोय. तो तुमच्या मागून आला आणि त्याने माझी प्राप्ती करून घेतलेली आहे. भगवान बाकीच्या ऋषीगणांचा अभिमान घालवत ध्रुवापर्यंत जातात. ध्रुवाला डोळे उघड म्हणून सांगतात. ध्रुव डोळे उघडायला तयार नाही. अंतःकरणामध्ये भगवंताचा विग्रह ध्रुवाने साठवलेला आहे. भगवान आवाज देत आहेत पण ध्रुव आपलं ध्यान सोडत नाही. शेवटी भगवंताने आपल्या योग सामर्थ्याने आतमधलं रूप नष्ट केलं. आतमध्ये अंधार पडला आणि आजपर्यंत जे रूप आपण हृदयामध्ये धरलं होतं ते रूप आता दिसत नाही म्हणून ध्रुवाने डोळे उघडले. तर डोळे उघडून बाहेर पाहतो तर काय? आजपर्यंत ज्याला हृदयामध्ये धारण केलं होतं तो भगवंत आता साक्षात बाहेर उभा आहे. ध्रुवाची साधना श्रेष्ठ आहे. ध्रुवाला भगवंताने दिलेलं दर्शनही श्रेष्ठ आहे. पण ध्रुवाने करून घेतलेलं भगवत दर्शन हे त्याच्या व्यक्ती केंद्रित होत आहे. त्याने केलेली भगवत दर्शनाची प्रार्थना त्याच्या पुरती मर्यादित आहे. दुसरं उदाहरण घ्या. भगवान भीष्माचार्य महाभारत युद्ध घडल्यानंतर शरपंजरी पडले आणि शरपंजरी पडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या पांडवांना घेऊन भीष्माचार्यांच्या जवळ जाऊन भीष्माचार्यांकडून काही उपदेश ग्रहण करण्यासाठी सर्वांना समजावून सांगितलं. भीष्माचार्यांनी भरपूर उपदेश केला. पांडवांनी उपदेश ऐकला. इच्छामरणी असलेले भीष्माचार्य शेवटी भगवंताला प्रार्थना करतात, देवा मला आता प्राण सोडायचे आहेत पण माझे प्राण सुटत असताना माझी एक इच्छा आहे. तू माझ्या चरणाजवळ उभं राहावं आणि मी तुला पाहत पाहत तुझ्यामध्ये आपले प्राण विसर्जित करावे. भीष्माचार्य भगवंताला उभं करतात. भगवंताचं दर्शन करतात. पण ते भगवंताचं दर्शन स्वतः पुरतं मर्यादित आहे. हे व्यक्ती केंद्री भगवत दर्शन आहे. म्हणून व्यक्ती केंद्री भगवंताचं दर्शन घडवून घेणारा वर्ग फार मोठा आहे. त्याच्यापेक्षा थोडासा पुढचा वर्ग आहे की ज्यांनी समूहासाठी भगवंताला रूप दाखवण्याची, दर्शन दाखवण्याची, प्रगट होण्याची प्रार्थना केली. व्यक्तीपुरतं दर्शन मागणाऱ्यांपेक्षा समूहासाठी दर्शन मागणारे थोडेसे श्रेष्ठ आहेत. एका विशिष्ट समूहासाठी भगवंताने प्रगट व्हावं आणि दर्शन द्यावं. त्याचं उदाहरण सांगायचं असेल तर शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवंताने वृंदावनामध्ये रासलीला केली. रासलीला करत असताना भगवान रासलीलेमधून मध्येच अंतर्धान झाले आणि भगवान अंतर्धान झाल्यानंतर सगळ्या गोपींना शोक झाला. सगळ्या गोपी भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ आहेत. सगळ्या गोपींनी मिळून भगवंताची प्रार्थना केली. त्याला गोपी गीत असं म्हटलं जातं. गोपी गीतामधून भगवंताला प्रगट होण्याच्या गोपिका प्रार्थना करतायत. पण जेवढ्या तिथे रास मंडलामध्ये गोपी आहेत त्यांना भगवंताने दर्शन द्यावं म्हणून त्यांची प्रार्थना आहे. म्हणजे त्यांची प्रार्थना त्या समूहापुरती मर्यादित आहे. याला समूह केंद्री प्रार्थना म्हटलं जातं. पण तुकोबारा मात्र जी प्रार्थना करतायत ती केवळ स्वतःपुरती भगवत दर्शनाची नाही किंवा केवळ देहू गावातील लोकांपुरत्या दर्शनाची नाही. यच्च यावत जे कोणी मनुष्य योनीला प्राप्त झालेले जीव आहेत ते देवाला मानणारे असो अथवा नसो, ते आस्तिक असो अथवा नसो, ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे देवा मला माहित नाही. पण या सगळ्या जीवांचं समाधान तुझ्या दर्शनाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमची सगळी साधना तुझ्या चरणी निवेदित करतो आणि तुझ्या जवळ ही प्रार्थना करतो की तू सर्वांचं समाधान होण्यासाठी,
सर्वांना रूप दर्शन द्यावं अभंगाच्या पहिल्या चरणात. सकळिकांचे समाधान भगवंताला प्रार्थना करतात, देवा सगळ्या जीवांचं समाधान तुझं दर्शन झाल्याशिवाय होऊ शकत नाही आणि सगळ्यांच्या वतीने मी तुला प्रार्थना करतोय की तू सर्वांना दर्शन द्यावं. संतांचं हृदय इतकं व्यापक असतं की सगळ्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी ते तळमळत राहतं. आपण भगवंत